आई जगदंबेचा उदो उदो झाला, महाराजांनी अफजल खान फाडला। स्वराज्यावरती पहिलं संकट आलं अफजल खान नावाचं। अफजल खान हत्तीच्या ताकदीचा, अरे वारा ज्याच्या पुढे स्तब्ध होत होता तो अफजल खान विजापूर मार्गे महाराजांकडे यायला निघाला। पण तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळी अफजल खान या महाराष्ट्रात आला त्यावेळी महाराजांच्या प्रिय पत्नी सईबाई साहेब शेवटचा श्वास मोजत होत्या। अफजल खान आला त्यावेळी महाराज कुठल्या किल्ल्यावरती होते? कुठल्या? राजगड। अफजल खान आलाय, पत्र आले महाराजांना, महाराज अफजल खान तुमच्या भेटीला आलाय आणि महाराजांची प्रिय पत्नी शेवटचा श्वास सोसते मांडीवरती, आणि सईबाई साहेबांनी शेवटचा श्वास सोडला। संभाजी महाराजांच्या मातोश्री। महाराजांनी आपल्या बायकोला बघितलं, महाराज घोड्यावरती बसले आणि महाराज प्रतापगडावरती गेले। का? अफजल खान रयतेचा छळ करतोय, त्याचा बंदोबस्त केला पाहिजे। ताईंनो, या माणसानं स्वतःचा संसार नाही केला, या माणसानं स्वतःचा संसार नाही केला तर छत्रपती अफजल खानाला मारणार। महाराज शामियानाच्या जवळ गेले आणि झोपडीमध्ये पाठीमागं सगळ्या झाडांमधनं तानाजी मालुसरे, यसाजी आणि सगळे सवंगडी उभारले होते। महाराजांनी एक पाऊल शामियानाचा आत टाकला आणि तानाजी मालुसऱ्यांच्या डोळ्यातनं पाणी आलं। तानाजी मालुसरे म्हणाले, राजा, हे भगवंता, जीवाचं रान करू, राजाच्या अंगाला हात नाही लागला पाहिजे। मर्दांनो, अंगात श्वास आहे तोपर्यंत तलवारी फिरवा, शिवाजी राजा जगला पाहिजे आणि अफजल खानाची कबर याच मातीत आपण गाडली पाहिजे। आई तुळजाभवानीला अभिवादन केलं। जगातला पहिला राजा आहे ज्या राजासाठी मावळ्यांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आले, मावळ्यांच्या। महाराज आत गेले आणि वकिलाने अफजल खानाकडे बघितलं ना, अफजल खान म्हणतोय, क्यों रे, शिवाजी शिवाजी सुना था, क्या यही क्या वो शिवाजी? आणि वकिलाने मान डोलवली, हाँ हुजूर, यही वो शिवाजी, दक्खन का चूहा। अफजल खान उठून उभा राहिला। अफजल खान म्हणतोय, बहुत सुना है तेरे बारे में, एक बार आजमा कर देख लेना चाहता हूं। त्याला काय माहिती, वाघ आणि मराठे उग कधी कुणाच्या नादाला लागत नाहीत। वाघ आणि मराठे उग कधी कुणाच्या नादाला लागत नाहीत, पण आमच्या नादाला कुणी लागलं तर त्याला आम्ही फाडल्याशिवाय सोडत नाहीत। अरे, आमच्याच वाटेवरून आमच्याशीच वाटमारी करणाऱ्याची त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या माघारी वाटेवरती परतत नाही, हा आमचा इतिहास आहे। आणि अफजल खान महाराजांकडे बघून म्हणतोय, 12 फुटाचा अफजल खान, 5.5 फुटाचे महाराज। आणि अफजल खान म्हणतोय, शिवाजी राजे, आओ हमारे गले लग जाओ। आणि आस्ते कदम महाराज अफजल खानाच्या भेटीला गेले, जवळ गेले आणि अफजल खानाला महाराजांना पहिलं आलिंगन दिलं। महाराजांनी अंगात चिलखत घातलंय, हातात महाराजांनी वाघनक्या घातल्यात, पहिलं आलिंगन दिलं आणि जिवाजी महालेंनी समशेरीची मूठ आवळून धरली। आलिंगन दिलं, पहिलं आलिंगन यशस्वी झालं आणि अफजल खानानं महाराजांना दुसरं आलिंगन दिलं। जसं अफजल खानानं महाराजांना दुसरं आलिंगन दिलं, अफजल खानानं हातातली कठार बाहेर काढली, महाराजांच्या पाठीवरती वार करायचा प्रयत्न केला, पण अंगात चिलकत वार जाणवला नाही, महाराजांना दगा जाणवला। महाराजांनी आपल्या वाघनक्या बाहेर काढला आणि कुपसल्या अफजल खानाच्या पोटात आत 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 गेला, आतडी घेऊन बाहेर आला। अफजल खान ओरडला, या अल्लाह, आई जगदंबेचा उदो उदो झाला, महाराजांनी अफजल खान फाडला।
वाजल्याबरोबर महाराज बाहेर आले. सय्यद बंडा हात आला. सय्यद बंडा महाराजांवरती तलवार चालवणार तोपर्यंत राजांचा जिवा हात आला. जीवानं आपला दांडपट्टा काढला आणि सय्यद बंडाचा दांडपट्टा निघायच्या अगोदर जीवानं आपल्या दांडपट्ट्यानं सय्यद बंडाचा दांडपट्टा खाली पाडला आणि इतिहास पुटपुटला. होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी. शिवाजी बाहेर आले. राजे घोड्यावरती बसले. सैनिक मोजले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. ह्यो 14वा कुठं आहे? ह्यो 14वा संभाजी कावजी. संभाजी कुठं आहे? महाराजांना पाठीमाग बघितलं तरी हातात अफजल खानाचं मुंडकं घेऊन उभारला होता. महाराजांनी विचारलं, अरे संभाजी, नुसतं धाडस कशासाठी केलं? हा राज तुम्ही अफजल खानाला मारलं. म्हटलं बेनं मरतंय का नाही कुणास ठाऊक, आणलं का आपण म्हणला येताना. राजे म्हणले, अरे संभाजी, मी माझ्या वाघनख्याला झरी विष लावलं होतं. आज ना उद्या अफजल खान मरणार होता. तर कशासाठी तू हे आयुष्यातलं पहिलं तत्व बिघडलास? कुठलंही तत्व शेवटपर्यंत पाळायचं असतं आणि स्वराज्याचं एकच तत्व आहे, जीव स्वराज्यासाठी व्हायचा, इतरांसाठी नाही. हे शिवरायांनी आपल्या मावळ्यांना सांगितलं. महाराज घोड्यावरती बसले. झाला आता अफजल खान मारलाय, लई टेन्शन आले. चलो महाबळेश्वर, थंड हवेचं ठिकाण, चलो गोवा. म्हणजे आपलं कसं असतं ताईनो, आपल्या पोरांचे 10वीचं पेपर झालं की पोरगं लगी म्हणते आईला, आई 10वीचा पेपर झालाय, लई टेन्शन आलं या, कुठे फिरायला जाऊ का? नाही. 4 वाजता महाराजांनी अफजल खानाला मारला. किती वाजता? 4 वाजता. आणि रात्री 8 वाजता महाराज घोड्यावरती बसलेत आणि पुढच्या मोहिमेला गेलेत. महाराज 8 वाजता घोड्यावरती बसले आणि सगळे मावळे घोड्यावरती बसले. एकच घोषणा झाली, छत्रपती शिवाजी महाराज की. आणि महाराजांची घोडी निघाली सातारा प्रांतामार्गे, वाई प्रांतामार्गे. 1 डिसेंबरला महाराजांनी कोल्हापूरच्या पन्हाळ्यावरती भगवा फडकवला. हा भगवा म्हणजे काय? तर भगवा, भ म्हणजे भयरहित, ग म्हणजे गर्वरहित आणि वा म्हणजे वासनारहित. या 3 शब्दांचा अर्थ म्हणजे भगवा. हा भगवा प्रभू श्रीरामांचा, हा भगवा माझ्या वारकऱ्यांचा, हा भगवा माझ्या धारकऱ्यांचा, हा भगवा निष्ठेचा, त्यागाचा आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा. हा भगवा तुमचा आणि माझा. हा भगवा आपल्याला महाराजांनी शेवटपर्यंत